आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। मात्र त्याआधी आणखी एक मोठी बातमी आहे, बघूयात। लोणावळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी धबधब्याच्या पाण्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालंय। धोकादायक पर्यटन करणाऱ्या 17 जणांवरती लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटन स्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता आणि हा आदेश झुगारल्याचा ठपका ठेवत 17 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। लोणावळा दुर्घटनेनंतर ही पर्यटकांना बोध आलेला नाही, कारण की अनेक पर्यटक हे धोकादायक अशा पद्धतीने पर्यटन करत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आपण आता आहे सारा ब्रिजच्या समोर, या डोंगर कपारीमध्ये याच ठिकाणी पर्यटकांना जाण्यामध्ये मज्जा असतानाही अनेक पर्यटक या डोंगर कपारीत जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात। आपण जर पाहायला गेलं तर लोणावळा पोलीस असेल किंवा वन विभाग असेल, या वन विभाग अशी यांची संयुक्त कारवाईमध्ये आतापर्यंत 17 जणांवर पोलिसांनी कारवाई केली, जे पर्यटक हुल्लडबाजी करतात आणि स्वतःसह दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करतात अशा पर्यटकांवर आतापर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये एक दुर्घटना घडली होती, त्यानंतर कुठेतरी प्रशासन जागं झालं आणि प्रशासनाने पर्यटन स्थळी जिथं धोकादायक असं पर्यटन करता येईल त्या स्थळी जाण्यास मज्जाव केलेला आहे। तरी पर्यटक या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अशा ठिकाणी पर्यटन करायला जात आहे, जेणेकरून स्वतःसह दुसऱ्याच्याही जीवाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असतानाही पर्यटक अशा पद्धतीने हे पर्यटन का करतात असा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिलेला आहे। गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा।